कोपरगाव शहरामधील अग्रमानांकित पतसंस्था म्हणून ओळख असणाऱ्या स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजय नारायणराव वडांगळे यांची बिनविरोध निवड झाली असून व्हाईस चेअरमनपदी सुनील शंकरराव माकुणे यांची निवड करण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या पतसंस्थेच्या सभागृहात सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ढोबळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी SP नेरे यांनी पतसंस्थेच्या निवडणुकीची निवड प्रक्रिया पूर्ण केली। या प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही निवड संपन्न झाली। पतसंस्थेच्या पुढील 2023-24 ते 2028 आणि 29 या पंचवार्षिक वर्षासाठी सदरची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या निवड प्रक्रियेमध्ये चेअरमनपदी विजय वडांगळे व व्हाईस चेअरमनपदी सुनील माकुणे तर संचालकपदी कैलास जगन्नाथ देवकर, जालिंदर काशीनाथ आढाव, संतोष जगन्नाथ देशमुख, सौ मीना कैलास देवकर, सोनाली विजय वडांगळे, शीला कल्याण चांदगुडे, अमोल भांडास खैरनार, दादासाहेब नामदेव काकडे आदींची निवड करण्यात आली आहे। नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव या संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठीची सभा आज आयोजित करण्यात आलेली होती। सदर सभेसाठी श्री विजयराव नारायणराव वडांगळे साहेब यांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या नावाची सूचना श्री जालिंदर काशीनाथ आढाव यांनी मांडली, तर अनुमोदन श्री संतोष जगन्नाथ देशमुख यांनी दिलेले आहे। एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने वैध असल्याने तो मंजूर करण्यात आला आहे। श्री विजयराव नारायणराव वडांगळे साहेब हे संस्थेचे चेअरमन म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले। तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सुनील शंकरराव माकुणे साहेब यांनी व्हाईस चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या नावाची सूचना श्री कैलास जगन्नाथ देवकर यांनी मांडली। अनुमोदन श्री दादासाहेब नामदेव काकडे यांनी दिले आहे। व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने वैध असल्याने मी तो मंजूर केला आहे। आजपासून संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून श्री सुनील शंकरराव माकुणे हे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करेल। सदरची निवडणूक प्रक्रिया सर्व संचालक मंडळाने अतिशय शांततेत व्यवस्थित पार पाडली, त्याबद्दल मी सर्व संचालकांचे आणि पत्रकार बंधूंचे आभारी आहे। या प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन विजय वडांगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्था ही आम्ही सर्व युवकांनी गोरगरीब जनतेसाठी लोकांच्या व्यवसायाकरता रोजगार उत्पन्न होण्यासाठी त्यांना व्यवसायाला मदत होण्यासाठी 2004 साली ही संस्था आम्ही उभी केली होती। 2000 सालापासून आजपर्यंत संस्था अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे। थकीत कर्ज आमच्याकडे बिलकुल नाही, चांगल्या ठेवी पण जमत आहे। या पुढे पण 5 वर्षाकरता कायमस्वरूपी गोरगरीब जनतेला व्यावसायिकांना मदत केली जाईल हे उद्दिष्ट आमचं पूर्वीपासून होतं, आजही आहे आणि कायम राहील। आज मला सर्व संचालक मंडळाने परत एकदा चेअरमन पदाची जबाबदारी दिली आहे। तसेच आमचे मित्र सुनीलराव माकुणे साहेब त्यांनाही व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी दिली आहे। आज संस्थेची फार मोठी जबाबदारी आमच्या दोघांवरती टाकलेली आहे संचालक मंडळाने। तरी जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे आम्ही राबू, उत्कृष्टपणे संस्था चालू ही आमची जबाबदारी राहील आणि आमच्या जबाबदारीला तडा जाणार नाही, चुकीचे काम होणार नाही याची मी हमी देतो व सर्व संचालकांनी साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय। एहसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।